विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी पाईपलाईनचं काम गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित होतं। पावसाळ्याच्या तोंडावर काम तर सुरू झालंय, मात्र हेच काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं असल्याचं गावकरी म्हणत आहेत। संपूर्ण गावात नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे। ही पाईपलाईन पूर्णतः निकृष्ट आहे। गावात विहिरीतून थेट पाणी पाण्याच्या टाकीत पोचतं आणि टाकीच्या पाईपलाईनमधून नागरिकांना मिळत असलेल्या पिण्याचं पाणी पूर्णतः गढूळ असल्याचं दिसतंय। नागरिक यामुळे चांगला संताप व्यक्त करतायत। जिल्हा परिषदेअंतर्गत गावात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणीच्या टाकीचं आणि पाईपलाईनचं काम सुरू आहे। स्थानिक ग्रामपंचायतीने या कामाचा पाठपुरावा करायला हवा होता, मात्र कामाचा पाठपुरावा न केल्यामुळे हे काम निकृष्ट असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय। अनेकदा गावकऱ्यांनी पाईपलाईन संदर्भात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला निवेदनं दिली, मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही। येथील गौरखेडा गावातील वार्ड नंबर 1 मधील रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे जल मिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्या अंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निकृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निकृष्ट दर्जा झाल्यामुळे आमच्या 2 दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे। या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच सरपंच या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, परंतु ते गंदगीचं पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे। याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही पुढे कोणती कारवाई करू आम्ही तयार आहोत पूर्ण संपूर्ण गाववाले।